तर दरम्यान पहिला चेंडू, दुसऱ्या चेंडूवर खणखणीत दणदणीत रिव्हर्स हिप मारलेला असा दणदणीत चौकार नाही, मात्र आढळलं जाते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र नक्की काय घडले पंच? चौकार. सुरेख चेंडू, अप्रतिम असा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या होती ती 8. प्रतीक शिरवदे 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारून त्याने मात्र डावाचा सुरुवात केली. दरम्यान चौथा चेंडू अप्रतिम. पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू, अतिशय सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी. गोलंदाज भाविक पाटील सुंदर अचूक टप्प्यांचा मारा ठेवतोय. खोलवर चेंडूंचे मात्र हाताळणी करतोय तो भाविक. षटकातील 5वा चेंडू खेळण्यासाठी प्रतीक. बिमर. पंचांकडनं मात्र नोचा इशारा येतोय. खराब चेंडू मात्र 2 चांगल्या चेंडू नंतर तिसरा चेंडू मात्र खराब हाताळता येतो भाविक. पुढील चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजासाठी मात्र नक्कीच एक संधी असेल. अप्रतिम क्वालिटी शॉट, अप्रतिम असा शॉट. सुंदर फटका मात्र फलंदाज प्रतीकच्या बॅटमधनं. चेंडूच्या समाधान धावसंख्येवर ते मात्र 13. षटकातील शेवटचा चेंडू अप्रतिम. दॅट्स द शॉट. अप्रतिम असा फटका, बैठक स्वरूपात मारला फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 17. मोठं षटक ते भाविकच्या माध्यमातून. मात्र मी तारीफ करेन प्रतीक शिरवदेची. ज्या प्रकारे मात्र त्यांनी जे फटके खेळले एकदम क्वालिटी उच्च दर्जाचे फटके, की या खेळपट्टीवर ज्या फटक्यांची गरज आहे किंवा खेळाडूने या खेळपट्टीचा कसा फायदा करून घ्यायचा आहे ते मात्र दाखवतोय प्रतीक. याच्यावरनं मात्र नक्कीच दिसतंय की किरवली संघामार्फत मात्र प्रॅक्टिस खूप असेल. प्रॅक्टिसशिवाय हे शॉट खेळणं खूप अवघड असतं. मात्र लिलिया मारतोय तो प्रतीक. आणि चॅम्पियन ट्रॉफी गांधरेचे करता धरता महेश मामा येतात. पॉवर प्लेच्या दुसरं षटक घेऊन येतोय तो. काय नाव रे तू कुठला आहेस बाबू? ठाकरेचा वाढदिवस आमच्या आज. वाढदिवस शुभेच्छा दे. ओमकार ठाकरे. तर आज गांधरेगावचे सुपुत्र ओमकार याचा मात्र वाढदिवस आहे. कमिटी नवचैतन्य कांद्रे यांची कमिटीचे एक सदस्य आणि एक कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे असा ओमकार. याचा आज वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. षटकातील पहिला चेंडूवर मात्र राहुल पाटील मात्र एक धाव काढतोय आणि नक्कीच प्रतीक याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय.
षटकातील दुसरा चेंडू, रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न होता मात्र हुकतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी ती जितूच्या माध्यमातनं. नक्की जितू यांनी रीड केलं. त्यांनी फलंदाज स्टान्स ओळखला की तो काय करतोय. अप्रतिम असा चेंडू हाताळला. षटकातील तिसरा चेंडू, जितू तो प्रतीक. पुन्हा एकदा आवडता फटका मारण्याचा प्रयत्न प्रतीक याचा. मात्र मित्र म्हणे की जितू पाटील यांनी मात्र नक्कीच अभ्यास केलाय पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी प्रतीक करतोय. त्याच्या कुरगुडी करत मात्र अप्रतिम असं षटक हाताळतोय. नक्कीच 2 चेंडू डॉट टाकलेत ते जितू याने. अप्रतिम असं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र धावांचा रतीप लावला होता 17 धावांचा. मात्र या षटकात मात्र आळा घालतोय तो गोलंदाज जितू. टिचून मारा करतोय. खोलवर टप्प्यांचा मात्र मारा ठेवतोय तो प्रतीकच्या समोर. तर प्रतीक सुद्धा प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे. बघूया तो सुद्धा चौथ्या चेंडूवर मात्र नक्कीच प्रत्युत्तर करेल. अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळते ते चॅम्पियन ट्रॉफी गांधरे यांच्या माध्यमातून. डॉट डॅश द लाईन. अप्रतिम सुंदर. बॅट्समनला अक्षरशः समजत सुद्धा नाही की चेंडू कुठून आला आणि कुठून गेला. पहिले 2 चेंडू मात्र फुलर लेनच्या हाताळले. नंतर मात्र पिच करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट. आणि प्रतीकला मात्र आळा घालतोय. कुठल्याही प्रकारे सुगावा लागून देत नाही चेंडूचा. क्वालिटी गोलंदाजी हाताळतोय. षटकातील 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट. आणि राहुल पाटील मात्र नॉन स्ट्राईकला राहून मात्र त्याला सांगतात की तू काय करतोय. नक्कीच वारंवार तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये मात्र एकच शॉटवरती तुम्ही जास्त काळ क्रिकेट खेळू शकत नाही. तुम्हाला सुसज्ज असं मैदान आहे. त्या मैदानाचा मात्र नक्कीच आपण अचूक असा वापर केला पाहिजे. तुम्ही एक शॉटवरती जास्तीत जास्त 1 ते 2 तुम्ही मोठे फटके मारू शकता. मागचा प्लेयर. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जितू पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. या ओव्हरमधले आतापर्यंत एकंदर 5 चेंडू त्यांना हाताळलेत आणि या 5 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर धावफलक जर आपण पाहिलं तर 18 या आकड्यावर. तिथे फेअर बॉल आहे. पंचाच्या माध्यमातून तो इशारा इथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आलाय. एकंदर या ओव्हरच्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 18 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जितू पाटील. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे प्रतीक शिरवदे, ज्याला तुम्ही स्ट्रायकर एंड कडे पाहताय. स्ट्रगल मध्ये या प्रतीक. त्याच्या बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते आपल्याला मैदानात पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र एक तगडा प्रहार बॉलला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल गेलाय चौकारामध्ये. 4. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला अगदी अप्रतिम स्ट्रोक तिथे खेळला गेला. एक पायाला फोल्ड केला आणि त्यानंतर या स्ट्रोकला अंजाम दिला चौकाराच्या मदतीने. धावसंख्या 22. 2 ओव्हर नंतर जास्तीचा वेळ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला पेनल्टी लावली जाईल.
या गोष्टीची नोंद ठेवा. प्रत्येक ओव्हर नंतर 2-5 मिनिटं फुकट जर घालवली तर मग पहाट होईल. त्यामुळे विनंती करतोय की इथे मॅच कंटिन्यू ठेवा, जास्तीचा वेळ घालवू नका. 20 मिनिटं जी निर्धारित आता लावली गेली आहेत आणि 20 मिनिटात जर तुम्हाला षटकं कंप्लीट करता आली नाही तर पहिल्यांदा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल आणि 5 मिनिटं त्यापेक्षा जास्त झाली तर 2 धावा इन्क्लुडिंग पेनल्टीच्या लावल्या जातील. तुम्हाला 2 षटकं 9 मिनिटात टाकायची आहेत. 9 मिनिटं तुमच्याकडे बॅलन्स आहे. जर 9 मिनिटात पूर्ण झाली नाही तर मग तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल आणि 13-14 मिनिटं जर तुम्ही खर्च केली तर मग 2 धावा पेनल्टीच्या इन्क्लुडिंग ऍड होतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 3 करता नीरज निसाळ गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडे राहुल पाटील. 4-4.5 मिनिटात तुम्हाला एक षटक इथे टाकायचं आहे. 2 षटकांकरता 9 मिनिटं तुमच्याकडे आहेत. त्या 9 मिनिटात तुम्हाला 2 षटकं टाकायचीच आहेत. अन्यथा खेळाडू 38 सर्कलच्या आत तुमचा घेतला जाईल. टिकटिकी घड्याळाची ती कोणाकरता थांबत नाही, ती सुरू राहते. तुम्ही जेवढा मिनिटं इथे वेस्टेज घालवाल तेवढा जास्त पेनल्टीला लवकर तुम्हाला सामोरं जावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र अपील आणि बोट आकाशाकडे. पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता कारण अगदी टार्गेटवर हिट करणारा हा बॉल तिथे पंचांना पाहायला मिळाला आणि त्यामुळे माघारी परतवले. बॅक टू द डगआउट जावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. चला, पंचांनी जो इशारा दिलाय तो मान्य करून खेळ सुरू करायचा आहे. नोचा इशारा जिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. फिल्डिंगच्या बाबतीत काही चुका त्या तिथे निदर्शनास आणून दिल्या आणि त्यानंतर नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 9 बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना इथे जर आपण पाहिले तर ती 23 सज्ज होते. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नीरज निसाळ. ऑनसाइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, जमिनीवर घरंगळत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला गेला तिथे 2 रन करता प्रयत्न आहे आणि सुखरूप 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 25 या आकड्यावर रन्स वाढवणं गरजेचं आहे. 1 शॉटचा इशारा म्हणजे 24 धावा धावफलकावर आहेत. एक रन त्या महत्वाच्या आहेत आणि इथे रन शॉटचा इशारा आलाय. चला, गेम थोडस स्पीडअप ठेवा. पंचांनाही विनंती आहे की थोडस मॅच 1 शॉटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते 25 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. हा इथे खोल टप्प्याचा चेंडू ज्याला अक्षरशः खोदून काढलं, लॉंगॉन कडे खेळला आणि एक सिंगल त्यावर परावर्तित केली 1च्या मदतीनं. धावसंख्या पुढे सरकत असताना 25. चांगला खेळ तो पाहण्याकरता प्रेक्षक वर्ग पहिल्या सत्रापासून इथे उपस्थित कालही आपल्याला पाहायला मिळाला होता. आजही प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलेत. तो दर्जेदार खेळ प्रेक्षकांना जरूर या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे आजही. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे शफल होत असताना स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत आला बॉलला रिटर्न केलं. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. ज्या 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 26 या आकड्यावर.
3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. क्रिशा 11 किरवली पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर आपटी ब च्या विरोधामध्ये नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता क्रिशा 11 किरवलीनं आणि तो निर्णय आतापर्यंत जर आपण पाहिला तर सार्थकी लाभलाय, कारण 26 धावा आहेत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. चांगला बॉल इथे थोडासा बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल खरं तर हा फ्रंटफुटवर खेळण्याचा होता. तुम्ही फ्रंटफुटवर खेळताय की बॅकफुटवर खेळताय त्यावर तुमचं शॉट सिलेक्शन ते निर्भर राहतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल थोडासा पुढे टाकलेला होता आणि त्यावर मागे जात असतानाचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बॉल जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं या ओव्हरचे आतापर्यंत 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. टप्पा खाल्यानंतर डाव्या स्टीवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढून असताना धाव फलक 27 वर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित 2 बॉल मध्ये एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा इथे फलंदाजाचा जरूर असेल, कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये एक चांगली टोटल जेव्हा उभी राहते, विकेट जेव्हा हातामध्ये असतात तेव्हा अंतिमच्या षटकांमध्ये तुम्ही धावफलकाला मोठं करू शकता. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडवला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. आता मात्र पहिला हादरा या डावाचा दिलाय तो टीम क्रिशा 11 किरवलीला. फलंदाज राहुल पाटील बाद. एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला वाढवावा लागेल. आम्ही 2 मिनिटं जी रिव्ह्यू मध्ये गेली तीही त्यामधनं लेस केली आहेत, त्यामुळे 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत झेपावला बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 29-29. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीनं बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. कुठेही जोरकस मारण्याचा मोह नव्हता. गोलंदाजाच्या गोलंदाजीचा जो वेग होता त्या वेगाचा वापर केला. अखेरच्या क्षणी बॉडीला स्विच केलं, बॅट स्विच केलं आणि हा स्वीट हिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 33 या आकड्यावर ओव्हर नंबर 4 सध्या प्रगतीपथावर आहे. जितू पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे इनफिल्डच्या वर्ण खेळल्या, क्षेत्र खाली निवडलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल सरळ सीमारेषा पार. सावली क्रिएशन ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून या आकर्षक जर्सीज बनवल्यात त्यांच्या बॅनरला हिट करणारा हा एक दमदार चौकार. 4.
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर धावा संख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या दाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. जितू पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. सफल झाला पुण्याच्या एकदा दर्जेदार फलंदाजी, अप्रतिम वाखाणण्याजोग फलंदाजी जी असते ना, ज्या फलंदाजीची चर्चा होते, जी फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला आवडते, ती फलंदाजी सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अगदी चेंडू ज्या क्षेत्रामध्ये येतोय त्याच क्षेत्रातनं रन्स मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मेरिटवर जेव्हा बॅटिंग होते तेव्हा मेरिटवरची बॅटिंग ती प्रत्येकाला पाहायला आवडते आणि ती मेरिटवरची बॅटिंग सध्या मैदानात करत असताना फलंदाज प्रतीक शिरवते. हा बॉल अलंग द कार्पेट खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे मिडविकेट मधनं तो बॉलवर आला. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. ज्या एकच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 38. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार आपण अनुभवतोय. यानंतर इन ऍक्शन आपल्याला जय हनुमान गांधरे हा संघ पाहायला मिळेल. जय श्रीराम गौरापूरच्या विपक्षामध्ये. इथे मात्र विकेट येते, माघारी परतवलं जाते फलंदाजाला. खेळाडू बाद. दाफलकावर लागल्या गेल्यात. प्रसाद पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडे एक आक्रमकतेचा स्ट्रोक आपण पाहिला. या दरम्यान पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते योग्यतेचं झालं नाही आणि त्याचंच कारण एक सिंगल मध्ये समाधान मानावं लागलं. एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती 43 या आकड्यावर. 43 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात समोर साइड स्क्रीनवर खेळलाय. ओव्हर दी बॉलर हेड खेळताना तिथे बॉलला सीमारेषा पार नेलंय, चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4. मियाला पुढे टाकला होता आणि त्याला गोलंदाजीच्या डोक्यावरनं खेळलं. तदनंतर 2 क्षेत्ररक्षकांची दमछाक ती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांना बीट करत असताना बॉल सीमारेषेच्या पार गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. फुलटॉस आणि त्याला उडवून फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. प्रेक्षक गृहात सीमारेषा पार. षटकार. शॉट ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतला किंवा आजच्या संध्याकाळचा सर्वोत्तम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं बॉल सीमारेषा पार. षटकार.
रुपयाचे कॅश प्राइज होतं. इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सन्माननीय कांतिकुमार ठाकरे साहेब आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि कांतिकुमार ठाकरे साहेबांकडनं या विध्वंसक फलंदाजी करता फलंदाज सागर भोये ज्यानं जो कव्हर फाडला होता त्या कव्हरच्या षटकाराकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. लाजवाब स्ट्रोक होता. आतापर्यंतच्या मॅचेस मधला तो सर्वोत्तम स्ट्रोक होता जो आपल्याला सागर भोयेच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. षटकारामध्ये कन्वर्ट केला आणि त्या 6च्या मदतीनं धावसंख्या एकंदर पूर्वार्धाच्या खेळामध्ये दाफलकावर लागली गेली 62 धावा. विजयाकरता 63 धावसंख्येचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं प्लेअर ऑफ द डे जो आपल्याला ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालाय ते गणेशजी बागडे इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय कल्पेशजी ठाकरे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समोर इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कडे जातोय. यानंतर नाणेफेक केली जाईल. जय हनुमान गांधरे आणि जय श्रीराम गौरापूर दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचे. या दोन्ही कर्णधारांमध्ये तिथे नाणेफेक केली जाईल. मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कॉइन स्पिन होत असताना पाहाल. जय श्रीराम गौरापूर संघ इथे कॉल देणार आहे. छापा असा कॉल त्यांनी केला आणि इथे त्यांची छाप पडली आहे टॉसवर. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं या स्पर्धेचा आनंद घ्या. रोहित टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? बॅटिंग. या स्पर्धेनं वाडा तालुक्याचा निर्णयच बदललाय असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत वाडा तालुक्यात ज्याही स्पर्धा होतात तिथे टॉस झाल्यानंतर फिल्डिंग हे आम्हाला ऐकायला मिळायचं, आता बॅटिंग ऐकायला मिळतं. काय कारण आहे रोहित तुझं बॅटिंग घेण्यामागचं? माझा निर्णय असा आहे की बॅट्समन चांगले आहेत आमच्याकडे म्हणून बॅटिंग घेतली. कसं वाटतंय या स्पर्धेत ज्या पद्धतीनं आणि बॅटिंग घेण्याचं आणखी एक कारण असू शकतं कारण इथे दिवस मॅचिंगचाही टाइम येईल यानंतरच्या इनिंगमध्ये. कसं वाटतंय या स्पर्धेत खेळताना आणि उद्घाटन समारंभ करताही तू उपस्थित होतास, जी भव्य दिव्यता या स्पर्धेनं तालुक्याला दाखवली आहे त्याबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि खेळायला पण खूप मजा येईल. शुभेच्छा असतील तुला. इथे टॉस विरोधामध्ये गेलाय, टॉस जिंकून काय निर्णय घेण्याचं ठरवलं होतं ओव्हरऑल टीमनं? बॅटिंग घेण्याचं ठरवलं होतं, मात्र आता फिल्डिंग आली आहे. फलंदाजांकरताही फक्त 40 सेकंद आहेत. त्या 40 सेकंदात तुम्हाला मैदानाच्या बाउंड्री डोपच्या आतमध्ये एंटर व्हायचंच आहे. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर बॉल अँगल क्रिएट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय.
या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिले तर 2 चेंडू ते समाप्तीला आलेत आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावर धावसंख्या 3 आहे. गोलंदाज योगेश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा यावेळेस ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर निघाला बॉल. सौरभ आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येने भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 6 या आकड्यावर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावा या धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झाल्यात. काउंट केली गेली नव्हती. 1 रन. 4 धावा इथे धावफलकावर आहेत. पुढचा बॉल इथे विकेट कीपर चुकी करतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण आवाज आला होता. हा आवाज पंचांचा बोट आकाशाकडे जाण्याकरता काफी होता. मात्र विकेट कीपर जर आपण पाहिलं तर तिथे चुकी करतोय आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो आमचे स्कोरर ऐनुल शेख जे आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेट मिळती आहे. खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडू नंतर 1 विकेटच्या पतनानंतर उत्तरार्धामध्ये 63 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम यंगस्टर आपटी बी सध्या स्ट्रगल मध्ये आहे. आणि या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला होता. दुखापत होते अशा पद्धतीनं, मात्र सावरलाय. आपल्या खेड्यामधले जे क्षेत्ररक्षक आहेत ते अशा छोट्या मोठ्या दुखापतींनी त्रस्त होत नाही, मात्र तिथे दुखापतग्रस्त होऊ शकला असता. कारण हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे रिप्लेच्या माध्यमातून. तिथनं पुढे अमेझॉनचं जंगल सुरू होतं, त्यामुळे तिथनं हरवू शकतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 9 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. षटक जर आपण पाहिलं तर इथे क्रमांक 2 प्रगतीपथावर येणार आहे. 63 धावसंख्येचा एक सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता देश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय. धावेचा प्रयत्न होता आणि तिथे नकारार्थी उत्तर आलं आणि त्यामुळे माघारी परतत असताना रनआउटची विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय आणि त्यानंतरचा रोष तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देश पाटील नवीन गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीवर इथे रनआउटच्या स्वरूपानं माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद.
दहीश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू दहीश पाटीलच्या माध्यमातून बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावर. 63 धावसंख्येचं लक्ष आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर दहीश पाटील अगदी योग्य त्याचा मारा करत असताना यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. क्षेत्ररक्षक दोन्ही हाताने नाही एका हाताने घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हाताने घेतला असता तरी पारितोषिक मिळालं असतं. 500 रुपये आणि एक आकर्षक जर्सी तिथे पारितोषिक म्हणून मिळवण्याची संधी होती, दवडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 6च्या मदतीने 16 या आकड्यावर दहीच्या विरोधामध्ये हात खोलले गेलेत. आक्रमण ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंगचे एफर्ट ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाले. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 17 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधला कंप्लीट झाला आणि त्यानंतर 17 ऑन बोर्ड 17 धावा या राफलकावर आहेत. प्रत्येक बॉलवर रन्स घेणं हा मनसुबा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो, कारण आपण टेनिस बॉल क्रिकेट 5 ओव्हरचे सामने खेळतोय. त्यामुळे टार्गेट अचीव करण्याकरता तुम्हाला प्रत्येक बॉलवर आक्रमकता दाखवणं गरजेचं असतं. एक रन तिथे दाफलकावर जोडली जाईल, दुसरी करता प्रयत्न नाहीये. एकेवरच समाधान मानतायत. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 18 या आकड्यावर. आता मात्र सुस्थिती निर्माण होती असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये काही रन दिसत नव्हत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा या 5 बॉल मध्ये आल्यात. यावेळेस लॉंग ऑफ खाली आहे, तिथनं बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून जाईल सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीनं 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 63चा पाठलाग करत असताना टीम यंगस्टार FTB जाऊन पोहोचली आहे 22-22. ओव्हर नंबर 3 वेळ आम्ही लावलेली आहे आणि मॅचच्या सुरुवातीलाच सांगितलंय की तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर मग पेनल्टी ही लावली जाईल. प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक बॉल नंतर आपण सांगू नाही शकत. खेळाडूंनीही ही शिस्त पाळली पाहिजे. कर्णधाराचं ते काम असतं की आपण क्षेत्ररक्षण कसं सजवतोय, आपण किती लवकर सजवतोय, आपण मॅच कशी लवकर संपवतोय. कर्णधार पद का असतं तेच मुळात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप साऱ्या टीमला कळत नाही. कर्णधार हा नुसता टॉस उडवण्याकरता नसतो, तो मॅच हँडल करण्याकरता असतो. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. फलंदाजीच्या ट्रॅकवर आहे प्रतीक शिरवदेनं फलंदाजी ही लाजवाब केली होती. आतापर्यंत एका खेळाडूच्या नावावरचे सर्वाधिक चौकार हे प्रतीक शिरवदेनं खेळलेत. जवळपास 7 चौकार त्याने एका डावामध्ये खेळलेत. तो प्रतीक शिरवदे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चौकार मारणं ही एक कला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार मारणारे तुम्हाला पावलं पावले मिळतील, मात्र चौकारांनी इनिंग मोठी करणारे खेळाडू ते बोटावर मोजण्या इतके आहेत. त्यामधला प्रतीक शिरवदे हा सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय.
चौकार परावर्तित करण्याकरता तुमच्यामध्ये तंत्रशुद्धता असणं गरजेचं आहे आणि ती तंत्रशुद्धता त्यानं दाखवली. त्यावेळेस मात्र हा बॉल लॉंगॉनमध्ये खेळलाय. लॉंगॉन जर आपण पाहिलं तर खाली ठेवलाय, कारण जो क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडंसं वाईट ठेवलंय. काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन या दोन्ही क्षेत्राला तो प्रोटेक्ट करेल या पद्धतीनं त्याला थोडंसं वाईडिश ठेवण्याचा निर्णय घेतला जिथे कर्णधारानं. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकती 1 या आकड्यानं 23. त्यावेळेस मात्र हा फटका चांगल्या पद्धतीने खेळलाय. मिड विकेट आहे. जमिनीशी खेळत येणाऱ्या बॉलला जोवर उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल, ती पुन्हा एकदा दाफलकावर जोडली जाईल. संध्याकाळचं सत्र ते आता सुरू झालं. या संध्याकाळ नंतर आपण नाईट फॉर्मॅट मध्ये आगेकूच करू. विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्या आपल्या दिग्गज मान्यवरांचे बॅनर्स ते आपण पाहताय. या ओव्हर नंतर आणखी काही 4 जे महत्वाचे बॅनर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचाही उल्लेख आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 25. यावेळेस मात्र बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्यावरनं सीमारेषेचा वेध घेत, मात्र त्याला तिथे सीमारेषेचा वेध घ्यायचा नाहीये चेंडूला, असं चित्र पाहायला मिळालं. एकाच जागेवर उडी मारत राहिला आणि तिथे जोपर्यंत बॉलला उचललं रन मध्ये इथे वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकत असताना 27 वर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या ओव्हरचा शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल इथे एक चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेग बाईटची धाव. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. जय श्रीराम. गौरापूर संघ मैदानाच्या आतनं आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे आणि या टीमचे स्पॉन्सर संजयजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर जयेश पाटील ज्याला कंटिन्यू केले गेले. दुसऱ्या ओव्हर करता त्याची निवड केली आहे जयेश ठाकरे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. हा बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. तिथे अति घाई संकटात नाही ते आपल्याला पाहायला मिळालं. वेगानं बॉल कलेक्ट करण्याआधी फेकण्याची जी घाई आहे ती आपल्याला तिथे पाहायला मिळाली आणि त्यामुळे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण करता आल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 30 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 30 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. नवचैतन्य स्पोर्ट गांजाई चॅम्पियन ट्रॉफी पर्व 3 मध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. जय श्रीराम. गौरापूर टीमचे पॅकर संजयजी पाटील गौरापूर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम VIP डायस. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. डबल करता प्रयत्न आहे आणि वेगानं 2 धावा इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 37 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. 37 ऑन बोर्ड. 37 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. देश आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय हा फटका. बॉल सीमारेषेच्या दिशेनं, मात्र तिथे जोवर बॉलला उचललं, रिटर्न केलं.
धावसंख्या 2 न वाढली आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 39 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये सर्वात जलद गतीनं ओव्हर जर कुणी कंप्लीट केले असेल तर पहिला संघ ठरलाय क्रिशा 11 किरवली. फक्त 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर त्याने कंप्लीट केल्यात. पहिला संघ आहे या स्पर्धेतला ज्यांनी अगदी कमीत कमी मिनिटांमध्ये 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केल्यात. क्रिशा 11 किरवली. चला आता जास्त वेळ घेऊ नका. 16 मिनिटात तुम्ही 4 ओव्हर कंप्लीट केल्यात त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन असेल. आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवादही असेल, कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडावी म्हणून नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरेच्या सर्वच सभासदांना इथे अथक परिश्रम करताना पाहत आहे. कल्पेशजी पाटील, कल्पेशजी ठाकरे इथे उपस्थित आहेत. वीरेंद्रजी ठाकरे यांना आपण पाहत आहे. महेश मामा यांना आपण पाहत आहे. सर्वजण अगदी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन या स्पर्धेचे करत असताना निखिल भोईर एक वेगळी संकल्पना नेहमी घेऊन येतो आणि ती संकल्पना यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. 2018ला मी जसा कालही उल्लेख केला होता, 2018ला चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती आणि 2018च्या वेळी संपूर्ण तालुक्याचं लक्ष किंवा संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष चॅम्पियन ट्रॉफीकडे आलं होतं. काहीतरी वेगळं दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला गेला होता. खुल्या गटाचं क्रिकेट तर त्या दिवशी अलोट आणि अफाट गर्दी मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली होती. यावर्षी मध्ये कोरोनाचा काळ गेला, त्यानंतर स्पर्धा बंद पडल्या, थोडासा वेळ गेला. नव्यानं नवचैतन्य स्पोर्ट्स क्लबची ही चॅम्पियन्स ट्रॉफी उभी राहिली आणि काय दिमाखात या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ तो आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर सुरू झालेली ही स्पर्धा आता पुढे पुढे सरकते. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येची गरज आहे. मॅच कव्हर करण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. 5 बॉल मध्ये 21 बनवायचे. चांगला बॉल इथे फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला, निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. 2 लाख रुपये पारितोषिक असणारी वाडा तालुक्यातली एकमेव भव्य दिव्य स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी, जिला आपण एन्जॉय करतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. एक चांगला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, मिळतीये विकेट, खेळाडू बाद. प्लेयर ऑफ द डे जो खेळाडू ठरतोय त्याची तर अगदी चंगळ आहे. मला माल त्याला केलं जाते. जवळपास 15,000 रुपयाचे जे प्राइज आहेत ते त्याला इथे दिले जात आहेत. प्लेयर ऑफ द डे करता जर आपण पाहिलं तर न्यू नॅशनल ज्वेलर्स ज्यांच्या माध्यमातून एक गोल्ड कॉइन जवळपास 10,000 मूल्य असणारं ते गोल्ड कॉइन प्लेयर ऑफ द डे ला दिलं जातं. त्यानंतर वंडर स्पोर्ट्स विशाल वल्टे यांच्या माध्यमातून एक बॅट, त्यानंतर गणेश भागडे यांच्या माध्यमातून एक एअर कूलर तिथे पारितोषिक म्हणून दिला जातोय प्लेयर ऑफ द डे करता. पहिला खेळाडू ठरला प्लेयर ऑफ द डे तेजस भरवाड. काय दमदार बॅटिंग केली काल तेजसनं. प्रत्येक मॅच मध्ये जिथे संपूर्ण वाडा संघ स्ट्रगल मध्ये होता त्या सर्व मॅचेस मध्ये तेजस भरवाडची बॅट चालत राहिली आणि तो ठरला कालच्या नाईटचा प्लेयर ऑफ द डे आणि त्याला आपण ते पारितोषिक वितरित केलं. 2 चेंडू आणि औपचारिकता आहे ती इथे पूर्णत्वाला नेली जाईल. औपचारिकता जी शिल्लक आहे ती इथे पूर्ण केली जाईल. लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र फुल टॉस आहे, मात्र एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही आणि जी औपचारिकता आहे ती या शेवटच्या बॉलची पूर्ण केल्यानंतर ऑफिशियल विजेत्या टीमची अनाउन्समेंट ती केली जाईल. कारण या मॅच वर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले क्रिशा 11 किरवली या टीमनं. कुठेही
मान वर काढण्याची संधी दिली नाही यंगस्टार आपटी बी ला. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आणि याबरोबर क्रिशा 11 किरवली हा संघ इथे विजयी होतोय. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि नो डाऊट प्रतीक शिरवते ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं बॅटिंग करताना 30 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग साकारली, गोलंदाजी करताना एक विकेट आपल्या नावावर केली, तो प्रतीक शिरवते तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रतीक आपल्याला जॉईंट व्हायचंय, जिथे सूरज पाटील आपल्या सोबत असतील आणि त्यानंतर एक नवा सामना त्याचं धावतं समालोचन सुद्धा घेऊन आपल्यासोबत सूरज पाटील जॉईंट होतील.